श्री गुरुदेव मित्रांनो, गुरुचरित्र अध्याय पहिला. मंगलाचरण शिष्याच्या हृदयातील गुरुभेटीची तळमळ. श्री गणेशाय नमः. हे गजानना, तुला नमस्कार असो. तू विचाराचा प्रतिपालक आहेस. जे तुझ्या भक्ती करतात त्यांच्या कार्यात विघ्ने येत नाहीत. तू 14 विद्या व 64 कलांचा स्वामी आहेस. तुझे महात्मे खूप थोर आहे, म्हणून सुरवर मुनीज भक्तगण कार्यारम्य तुझे पूजन करतात. हे गौरी सुता, गुरुचरित्र लिहावसे असे माझ्या मनात आहे. तू बुद्धिदाता आहेस, म्हणून तुला वंदन करतो मी. अशी प्रार्थना करतो की हे ग्रंथकार्या तू निज कृपेने पूर्णत्वास ने मला आशीर्वाद दे, स्फूर्ती दे आई सरस्वती. मी तुला नमस्कार करतो. श्री नरसिंह सरस्वती, हे माझे गुरु, यांच्या नावात तुझे नाव असल्यामुळे तू मला अत्यंत प्रिय आहेस. तू माझ्यावर प्रसन्न हो. या ग्रंथा कार्यासाठी मला मदत कर. सृष्टी उत्पन्न करणारा ब्रह्मदेव, विश्वपालका विष्णू आणि सराने सृष्टीचे नेमान करणारा शंकरा, त्रिदेवास नमस्कार. सर्व देवांना नमस्कार. सिद्धी गंधर्व ऋषी, व्यासदी श्रेष्ठ मुनी, वाल्मिकी आदी कवीश्वर या सर्वांना नमस्कार. तुम्ही माझ्यावर कृपादृष्टी ठेवून हे ग्रंथ कार्य पूर्णत्वास न्यावी अशी विनम्र प्रार्थना करतो. माता पित्यास नमस्कार. आप स्तब्ध शंकेचे घोडी गोत्र जन्मले. सायदेवी आमचे मूळ पुरुष. खापर पंजोबा साखरे हे त्यांचे आडनाव. त्यांचे पुत्र नागनाथ, त्यांचे पुत्र देवराय व त्यांचे पुत्र गंगाधर हे माझे वडील. असुलायन शांकेचे कश्यप गोत्राची चौंडेश्वरी, यांची कन्या चंपा ही माझी आई. माझ्या वडिलांच्या नावापुढे सरस्वती हे नाव लावून मी मोठ्या आदराने सरस्वती गंगाधरा असे नामधरण केले आहे. आमच्या कुळावर पूर्वीपासून श्री गुरुचे कृपा आहे. ध्यानीच मला श्री गुरुचरित्र लिहिण्याची आज्ञा केली आहे. श्री गुरूंच्या आशीर्वादाने हा ग्रंथ पूर्ण होईल अशी माझी श्रद्धा आहे. श्री गुरु नरसिंह सरस्वती म्हणजे दत्तात्रेयांचा अवतार. ज्यांना आपले व आपल्याला पुत्र पोत्रीचे कल्याण व्हावे असे वाटते त्यांना हे गुरुचरित्र फलदायी होईल. ज्याच्या घरी हे गुरुचरित्र नित्यनेम प्रेमाने श्रवण पठण केले जाईल त्यांच्या घरी लक्ष्मी वास करी. त्यांची मनोरथे पूर्ण होतील. इष्टकार्य सिद्धीस होईल. तेथे सुख समाधान नांदेल. दुःख संकटे चिंता पीडा व व्याधी याचे निवारण होईल. श्री गुरूंच्या वास्तव्याने पावन झालेला श्री क्षेत्र गाणगापुरास जाऊन श्री गुरुचे आराधना केल्याने इष्टफल प्राप्ती त्वरित होते. गुरुने दिलेल्या नाममंत्राचा जप करणारा एक साधक नामधारक अन्य ग्रामी राहत असे. एके दिवशी त्यांच्या मनात श्री गुरूंच्या दर्शनाची तीव्र इच्छा निर्माण झाली. तो गाणगापुराकडे वाटचाल करू लागला. तो श्री गुरूंना करून बचनांनी एकसारखा आळवीत होता. गुरुदेव, मी आपल्या दास आहे. आपण माझी तळमळ जाणता. त्यांच्या स्मरणाने समस्त दैन्याचे निरसन होते. त्या तुम्ही मला आज दर्शन दिले नाही तर तुमच्या महात्म्याला कमीपणा येईल. तुमच्या भेटीसाठी मी अत्यंत व्याकुळ झालो असताना तुम्ही माझ्यावर कृपा केली नाही तर मी कोठे जाऊ. वेद म्हणतात गुरु हेच त्रिमूर्ती आहेत. भक्तांसाठी कृपा सिंधूच आहेत. कलियुगात ते नरसिंह सरस्वती या नावाने विख्यात होतील. महगंभे लीला दाखवून लोकांचा उद्धार करतील. हे गुरु, त्या वेदचनांना तू माझा बाबतीत खरे करून दाखव. तुझ्या ठाई तिन्ही देवांचे गुण एकवटले आहेत. तू परम दयाळू आहेस. म्हणून माझे तुला विनंती आहे की मला भावभक्ती माहीत नाही. माझे चित्तही स्थिर राहत नाही. तरीही मला वेगाने पाच माझ्यासाठी
पिता आप्तबंधू स्वकीय सर्व काही तूच आहेस. हे गुरुदेवा, तू माझे कष्टव माझे दैन्य हरण कर. तू सर्वज्ञ आहेस, मग माझ्या मनीचे दुःख तुला कळत नाही. घेतल्याशिवाय द्यायचे नाही अशी तुझी रीत असेल तर मी तुला काय देऊ तरी सांग. काहीतरी घेऊन मग देणे हा तर व्यवहार झाला. त्यात तुझे काय औदार्य हे नरहरी. माझ्यावर कृपा करणे तुला सहज शक्य असताना मला एवढा आटापिटा का करायला लावतोस. मी बालक तुझा सेवक आहे, त्याच्या बाबतीत एवढी कठोरता धरणे तुला सोबत नाही. तू माझ्यावर रागवला आहेस का? माझ्यावर कृपा करण्यासाठी एवढा विलंब का? तेव्हा नामधारकाच्या हृदयातील तळमळ जाणून गाथीने वस्तासाठी भावाचे तसे गुरुनाथा शिष्यासाठी धावले. त्यांच्या दर्शनाने शिष्याची तळमळ एकदम शांत झाली. त्याने गुरु चरणावर मस्तक ठेवून त्यांना वंदन केले. श्रीगुरूच्या भेटीने त्याला खूपच हर्ष झाला होता. त्याच्या हृदयात श्रीगुरूची मूर्ती स्थिरावली होती. श्री गुरुदेव दत्त. मित्रांनो, अध्याय पहिला समाप्त. मित्रांनो, कसे वाटला तुम्हाला मराठीत, एकदम शुद्ध मराठीत अध्याय? कमेंट करून जरूर सांगा. आणि कमेंटमध्ये जय गुरुदेव, जय दत्त असे कमेंट करायला विसरू नका.